आदिवासी विकास विभागाचं जे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव आहे त्याच्या अंतर्गत जवळजवळ 23 आश्रमशाळा सध्या सुरू आहे. त्याच्यापैकी 16 आश्रमशाळेला मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून जेवण गेले 2-3 वर्षापासून दिलं जाते. परंतु 2-3 वर्षापासून ते स्वयंपाकगृह चालवण्यामध्ये प्रकल्प कार्यालय हे अपयशी ठरलेले जे काही यंत्रणा आहे ती. तर आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो याच्यामध्ये सुधारणा करा, हे चांगल्या प्रकारे मुलांना अन्न द्या, पण त्यांची हे काय चालवायला त्यांना ते जमत नाही. आता 30 तारखेला सोमतवाडी आश्रमशाळेतून फोन आला आणि त्या ठिकाणी आळ्या निघाल्या होत्या. त्या आळ्या निघाल्यानंतर आम्ही सर्वजण तिथं पोहोचल्यानंतर आम्ही विचारलं तर सांगितलं जेवण रिटर्न केलं. नंतर पाहिलं दुसरी भाजी बोलवले. आम्ही हे सगळं करत असताना त्या ठिकाणी बघायला गेलो स्वयंपाकखोलीच्या बाजूलाच मोठ्या खड्ड्यामध्ये सगळं जेवण म्हणजे गेल्या 1-2-3 वर्षापासून जर ते कुजलेल्या अन्नामध्ये सगळं जेवण ओतलं होतं. मग आमचा बाकी संताप थोडा अनावर झाला. आम्ही काही प्रश्न विचारले, तिथं फोटो काढले, बरेच पत्रकार होते, खूप मीडियातून ते सगळं आलं. परंतु आम्हाला अप्पर आयुक्त ठाणे यांनी सांगितलं की आम्ही अधिकारी पाठवून कारवाई करतो. आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम करतो. अधिकाऱ्यांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे या हेतूने आम्ही थांबलो. दुसऱ्या दिवशी तुम्ही इथं बोर्डवर पाहताय पुढारी आणि प्रभात पेपरला बातम्या आल्या की आळी नव्हे राजम्याला फुटला अंकुर. मग ही एक प्रकारची जादूच झाली. यांच्या मानसिकतेची कीव आली की अरे आपण मुलांना आळे खायला घालतोय, मुलांना किडे खायला घालतोय, मुलांना सोंडे किडे खायला घालतोय, मुंग्या खायला घालतोय. थोडी सुद्धा लाज नावाची गोष्ट या प्रकल्प अधिकाऱ्याला बिलकुल नाही. आणि सेंट्रल किचन जे आहे स्वयंपाक बनवणार आहे की साहेबांवर आहे? ऐका ना, आता जर समजा शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी असेल, सोनावळे असेल, कोयंडे असेल, किंबहुना ज्या काही 10-12 शाळांनी तिथं अहवाल पाठवला त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं होतं की आळी सापडली, आळी निदर्शनास आली. तो अहवाल प्रकल्प अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या सेंट्रल किचनवाल्यांवरती कारवाई करायला पाहिजे होती ही आमची माफक अपेक्षा होती. उलट सेंट्रल किचन मध्ये प्रकल्प अधिकाऱ्याला काय इंटरेस्ट आहे, कारण सेंट्रल किचन आणि प्रकल्प अधिकारी यांचं जॉईंट अकाउंट आहे ते खर्च करायला. तो शासन निर्णय तुम्ही वाचा, तुमच्या लक्ष द्यायला आम्ही काय अडाणी नाही, आम्ही आता सुज्ञ आणि शिकलेली माणसं आहे. तर त्याच्यामध्ये त्या आळ्याचा रिपोर्ट केला पाहिजे होता. सेंट्रल किचन वरती कारवाई करा ही तर आमची खूप दिवसापासूनची मागणी, किंबहुना ते बंद करा असंच आमचं म्हणणं आहे. पण या प्रकल्प अधिकाऱ्याचा कहरच झाला. त्यांनी शासनाला पाठवला रिपोर्ट का त्याच्यामध्ये आळी नव्हती, आळी सदृश्य होतं, अंकुर मटकीप्रमाणे त्याला मोड आला होता.